चैतन्यदायी परिसरात भारत चीन यांचे संबंध याविषयीच्या अभ्यास वर्गासाठी आपण इथे जमलेलो आहोत. या अभ्यास वर्गाचे संचालक किंवा ज्यांना कोर्स डायरेक्टर असं म्हणतो आपण, असे निवृत्त लेफ्टनंट जनरल शेकटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे व्यासपीठावर आहेत. सुरुवातीला दीपप्रज्वलन होईल आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. हम करे राष्ट्र अभिवादन अभिवादन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन। तन से मन से तन मन तन जीवन से हम करे राष्ट्र आराधन, करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन आराधन, करे राष्ट्र आराधन। अंतर से मुख से कृति से निश्चल हो निर्मल मति से, अंतर से मुख से कृति से निश्चल हो निर्मल मति से, श्रद्धा से मस्तक नत से हम करे राष्ट्र अभिवादन, हम करे राष्ट्र अभिवादन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन आराधन, करे राष्ट्र आराधन। अपने हंसते शैशव से, अपने खिलते यौवन से, अपने हंसते शैशव से, अपने खिलते यौवन से, प्रौढ़ता पूर्ण जीवन से हम करे राष्ट्र का अर्जन, हम करे राष्ट्र का अर्जन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन आराधन, करे राष्ट्र आराधन। अतीत को पढ़कर अपना इतिहास उलट कर, अपने अतीत को पढ़कर अपना इतिहास उलट कर, अपना भवितव्य समझ कर हम करे राष्ट्र का चिंतन, हम करे राष्ट्र का चिंतन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे। मित्रांनो, प्रबोधन, प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रामध्ये गेली 32 वर्ष काम करणाऱ्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने पत्रकारांसाठी म्हणून आपण हा अभ्यास वर्ग आयोजित केलेला आहे. वेगवेगळ्या विषयांवरचा अभ्यास व्हावा, त्यावरचं संशोधन व्हावं, त्यावर चर्चा व्हावी, परिसंवाद व्हावे आणि एक वैचारिक स्वरूपाचं मंथन नेहमी व्हावं, अशा स्वरूपाचा प्रयत्न प्रबोधिनीचा नेहमी असतो. असे उपक्रम गेली 32 वर्ष प्रबोधिनी या ठिकाणी करते आहे. दिवंगत खासदार कैलासचे रामभाऊ म्हाळगी यांच्या नावाने सुरू झालेली ही संस्था आज या स्वरूपात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाटचाल करीत आहे. पत्रकारांना अनेक परराष्ट्रीय विषय नेहमी हाताळावे लागतात आणि विशेषतः वाजपेयीने जसं म्हटलं होतं की आपण मित्र बदलू शकतो पण आपण शेजारी बदलू शकत नाही. तर जे शेजारी राष्ट्र आहेत त्या शेजारी राष्ट्रांच्या संदर्भातले आपले संबंध कसे आहेत याचा नेहमीच आपल्याला विचार करावा लागतो. आणि पत्रकार हे एका अर्थाने जनमत तयार करणारे म्हणजे ओपिनियन मेकर्स असतात आणि त्यामुळे त्यांना यासारख्या प्रश्नांची म्हणजे शेजारी राष्ट्रांबरोबरच्या संबंधांविषयीच्या प्रश्नांची नीट माहिती असावी या दृष्टीने मुद्दाम आम्ही अभ्यास वर्ग आयोजित केलेला आहे. हा अभ्यास वर्ग आयोजित करतानाच कल्पना अशी होती की या विषयामध्ये ज्यांना खरोखर इंटरेस्ट आहे
या विषयामध्ये ज्यांनी पूर्वी लिखाण केलेलं आहे, ज्यांना याचे संदर्भ माहीत आहे, अशा काही पत्रकारांना मुद्दाम निमंत्रित करावं. त्यामुळे फार गर्दी जमण्यापेक्षा निवडक अभ्यासू लोकांना या ठिकाणी एकत्र आणावं, अशा कल्पनेतून आम्ही हा वर्ग आयोजित केलेला आहे. आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपले आभार मानतो. माळगी प्रबोधिनीच्या वतीने हा जो अभ्यास वर्ग या ठिकाणी 2 दिवस होणार आहे, या 2 दिवसाच्या अभ्यास वर्गामध्ये वेगवेगळे वक्ते या विषयावर बोलणार आहेत. लेफ्टनंट जनरल शेकटकर या ठिकाणी जसे उपस्थित आहेत, तसंच पुणे विद्यापीठाच्या स्ट्रॅटेजिक डिपार्टमेंट स्टडीजचे हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर परांजपे या ठिकाणी वक्ते म्हणून उपस्थित आहेत. त्यांचंही सत्र नंतर होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आल्हाद गोडबोले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही सत्र नंतर होईल. दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार आणि NDTVचे एक गाजलेले रिपोर्टर नितीन गोखले, त्याच्यानंतर ज्येष्ठ समीक्षक शेषाद्री, त्याच्यानंतर ज्येष्ठ अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर, हे तिघही जण या ठिकाणी आपल्याला या सत्रांमध्ये संबोधित करणार आहेत. हे सगळेजण वेळोवेळी दाखल होतील. या सर्व मान्यवरांचा परिचय त्यांच्या त्यांच्या सत्रांच्या सुरुवातीला आपण सविस्तरपणे करून घेणारच आहोत. आता सुरुवातीला मी आमचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे यांना अशी विनंती करतो की त्यांनी जनरल शेकटकर यांचं स्वागत करावं. या अभ्यास वर्गाची थोडी कल्पना तुम्हाला या ठिकाणचं वातावरण पाहून आलेली असेल. या ठिकाणी बाहेर आपण एक डिस्प्ले बोर्ड लावलेला आहे. त्या ठिकाणी विविध लेखांचं वेगवेगळ्या ठिकाणी टाइम किंवा इंडिया टुडे किंवा आउटलुक या ठिकाणी प्रसिद्ध झालेले काही निवडक लेख आपण त्या ठिकाणी लावले. आपल्याला जेव्हा मधला वेळ असेल तेव्हा आपण ते आवर्जून पाहावेत. आपण ते लेख उद्या बदलणार पण आहोत, म्हणजे काही नवीन लेख त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत. आपल्याला एक समृद्ध माहिती मिळावी असा यामागचा प्रयत्न आहे. आपण अतिशय कष्टपूर्वक भारत चीन विषयक काही पुस्तकांची यादी तयार केली आणि ती या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहे. विशेषतः 50 पुस्तकांची यादी बाहेरच्या बाजूला लावलेली आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की प्रबोधिनीचं जे समृद्ध ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयामध्ये या विषयाची सुमारे 30 ते 35 अतिशय चांगली आणि दुर्मिळ अशी पुस्तकं आहेत. जेव्हा केव्हा आपल्याला वेळ होईल तेव्हा आपण जरूर आमच्या ग्रंथालयाला भेट द्यावी. प्रबोधिनीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी इथलं ग्रंथालय हे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी बाब आहे. ग्रंथालयात अनेक चांगली पुस्तकं आहेत आणि ज्यांना कोणाला संशोधन करायचं असेल त्यांच्यासाठी तर हे ग्रंथालय म्हणजे एक खजिनाच आहे. ग्रंथालयात या चीन विषयक पुस्तकांचं एक वेगळं काउंटर आपण केलेलं आहे. ते काउंटर सर्वांनी जरूर अवश्य बघावं. या ठिकाणी दोन्ही देशांचे नकाशे आपण लावलेले आहेत. मुद्दाम आपल्याला माहिती व्हावी आणि जेव्हा वक्ते काही विषय मांडतील तर त्यानंतर आपण तो त्या नकाशांवर ताडून पाहता येईल मधल्या वेळांमध्ये आपल्याला. त्यासाठी आपण ते केलेलं आहे. या ठिकाणी वर्गाचं टाइम टेबल लावलेलं असेल. शक्यतो सर्वांना विनंती आहे की हे टाइम टेबल पूर्णपणे पाळलं जावं. कोणी त्यामध्ये उशीर करू नये, कारण जर उशीर झाला तर पुढच्या सत्रांना उशीर होत राहील आणि मग सगळं कार्यक्रम विस्कळीत होईल. आजच्या दिवसभरामध्ये 3 सत्र होतील आणि संध्याकाळचं सत्र हे विशेष आहे. त्यामध्ये एक भारत चीन विषयक फिल्म आपण दाखवणार आहोत. नितीन गोखले त्यांच्या काही डॉक्युमेंटरीज आणि काही फिल्म्स या ठिकाणी घेऊन येणार आहेत. त्या संध्याकाळी आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. उद्याच्या सत्रांमध्ये अगदी सुरुवातीला सकाळी रामभाऊ म्हाळगी परिसर दर्शन अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम आहे. आपण या ठिकाणी आल्यानंतर काही जण पहिल्यांदाच आले असतील तर त्यांना आल्यानंतर एक नेत्रसुखद असा धक्का बसला असेल की मुंबईसारख्या परिसरामध्ये इतकं निसर्गरम्य वातावरण आणि इतकं सुशोभित असा परिसर कदाचित पाहून त्यांना एकदम आश्चर्य वाटलं असेल. हा परिसर आपण अधिक बारकाईने बघावा, इथल्या सगळ्या व्यवस्थांची माहिती करून घ्यावी, यासाठी म्हणून उद्या सकाळी आपल्याला पदभ्रमणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. आपल्या सगळ्यांना म्हणजे ज्यांना कोणाला शक्य होईल त्या सर्वांनी थोडं सकाळी लवकर उठावं लागेल, पण सकाळच्या अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आपल्याला या परिसरात थोडंसं फिरून या सगळ्याची जाणून घेता येईल. आमचे अधिकारी बरोबर असतील आणि मला वाटतं सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. 2 सत्रांच्या मध्ये आपण बऱ्यापैकी वेळ ठेवलेला आहे. तो वेळ यासाठी ठेवलेला आहे की एकतर आपली सर्वांची एकमेकांची इंटरॅक्शन व्हावं, पण त्याहीपेक्षा या ठिकाणी जे मान्यवर वक्ते आपण या ठिकाणी बोलावलेले आहेत त्या सर्व वक्त्यांशी आपण आपल्या मनातल्या शंका त्या मधल्या काळामध्ये जर विचारून घेतल्या तर आपल्या अनेक प्रश्नांना या ठिकाणी उत्तरं मिळू शकतील. आपण जास्तीत जास्त बोलावं अशी वक्त्यांची पण अपेक्षा आहे
आणि किंबहुना सत्र चालू असताना जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर जेव्हा सत्राच्या शेवटी 15 मिनिटाचा चर्चेचा वेळ असतो त्यावेळेस आपण ते प्रश्न मोकळेपणाने विचारावेत. जेवढे आपण खुले होऊ, जेवढे आपण बोलू, जेवढे आपण प्रश्न विचारू तेवढा तो विषय आपल्याला जास्तीत जास्त समजेल, विषय आपल्याला जास्त समजावा असाच या अभ्यास वर्गाचा मूळ हेतू आहे. शेकटकर 2 दिवस पूर्ण वेळ कोर्स डायरेक्टर मग आपल्या बरोबर राहणार आहेत ही आपल्या अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आता मी त्यांना अशी विनंती करतो की या सत्राचं उद्घाटन ते करणार आहेत, पण तत्पूर्वी रवींद्र साठे यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. त्यानंतर शेकटकर उद्घाटन करतील. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक छोटी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीविषयीची एक छोटी फिल्म दाखवण्यात येईल आणि शेकटकरांचं पहिलं जे सत्र आहे, पहिला जो विषय मांडणार आहे तो त्यानंतर मांडतील. मी साठेजींना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक. आजच्या या अभ्यास वर्गाचे संचालक आदरणीय जनरल शेकटकरजी, आदरणीय श्रीकांत परांजपेजी, भगवान दातार ज्यांच्या प्रयत्नांमुळे हा सगळा उपक्रम आपण इथे बघतोय, असे आमच्या कार्यक्रम विभागाचे सल्लागार भगवान दातार, आमचे अनेक अधिकारी इथे बसलेत, आंबर्डेकर आहेत, बेटावतकर आहेत, देवधर आहेत, सगळ्यांची ओळख होईलच. आणि इथे उपस्थित असलेले सर्व आपण अभ्यासू पत्रकार बंधू, इथे भगिनी कुणी नाही त्यामुळे किंवा बंधू नव्हते. एकतर मनापासून आनंद होतोय की आपण अशा उपक्रमात सहभागी झाला, आपण वेळ काढला, 2 दिवस राहणार आहात, त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं स्वागत आणि सुरुवातीलाच कृतज्ञता व्यक्त करतो. माहिती प्रबोधिनीची ओळख, आपल्याला परिचयपट हा आपण नंतर बघणारच आहे, पण आपल्यासारख्या अभ्यासू कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं, आपल्यासारख्या अभ्यासू कार्यकर्त्यांची संशोधन वृत्ती वाढावी अशा उद्देशाने अनेक उपक्रम माहिती प्रबोधिनी करत असते. त्यातला हा एक त्यातलाच हा उपक्रम आहे की अनेकदा आपल्याला विषय माहिती असतो पण विषयाबद्दलची योग्य जाणीव माहिती नसते. त्यामुळे या सगळ्या विषयाबद्दलचं गांभीर्य आणि त्याची जाणीव जागृती, त्याचे सर्व पैलू आपल्याला एखाद्या प्रश्नाचे कळणं हे महत्वाचं असतं. ते कळलं तर आपण अधिक खोलात जाऊन अभ्यास करू शकतो. तेव्हा या सगळ्या उपक्रमामागचा उद्देश हाच आहे की एकूण हा सगळा नाजूक प्रश्न आहे, संरक्षणाबद्दलचा प्रश्न आहे, भारत आणि चीन संबंधांचा प्रश्न आहे, या सगळ्या विषयातले सगळेच पैलू काही आपल्याला करता येणार नाहीत. 2 दिवस हा खूपच छोटा काळ आहे, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात मुख्य मुद्द्यांना हात घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आणि त्याची तोंडओळख म्हणजे किसिंजर सारखा माणूस ज्याचं वय आज 92 वर्ष आहे, त्यांनी गेल्या वर्षी चीनवर पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे ज्यांनी सगळी हयात या सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात घालवली त्यांनी चीनवरचं पुस्तक एका अर्थाने आयुष्याच्या शेवटी लिहिलं. पण ते पुस्तक वाचण्यासारखं आहे. आपण जर बघितलं असेल तर आमच्या ग्रंथालयात ते उपलब्ध आहे. सांगण्याचा मुद्दा असा की आपण जेवढा अभ्यास करू तेवढा कमीच असतो. त्यामुळे 2 दिवसात आपल्याला अभ्यास वर्ग असं आपण म्हटलंय ते ठीक आहे, आपल्याला एक पद्धत म्हणून आपण अभ्यास वर्ग म्हटलंय, पण मुख्य त्या विषयाकडे आपल्याला जाणीव जागृती करून देणं आणि त्या विषयाची तोंडओळख करून देणं. बाकी मग पुढचा सगळा अभ्यास आहे, पुढचा सगळा रस्ता तो आपल्याला खुला आहे. आपण आपल्या आवडीने, आपल्या रुचीने एखाद्या विषयात आपण अधिक सखोल अभ्यास करू शकता. तेव्हा अशा सगळ्या अभ्यास वृत्तीला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा उपक्रम आहे. त्यामुळे असं आपण